गेल्या 2 महिन्यांपासून बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये इतके टर्न आणि ट्विस्ट आलेले आहेत की त्यावरून एक सस्पेन्स थ्रिलर वेब सिरीज सुद्धा होईल आणि हेच टर्न अँड ट्विस्ट आजही सुरू आहे। त्यातलीच सगळ्यात पहिली गोष्ट घडली ती मस्साजोगमध्ये। इथेही 2 गोष्टी घडल्या। त्यातली पहिली म्हणजे मस्साजोगच्या गावकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारला एक अल्टिमेटम दिलाय। त्यानुसार महाराष्ट्र सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या। त्यावर सरकारनं 25 फेब्रुवारीपर्यंत ठोस भूमिका घेतली नाही तर मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संतोष देशमुखांचं कुटुंब अन्न त्याग आंदोलन करणार आहे। त्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। आता मस्साजोगमधली आजची दुसरी गोष्ट, जेव्हा गावकऱ्यांनी आंदोलनाची घोषणा केली तेव्हा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मस्साजोग गाठला। सकाळी जरांगे मस्साजोगमध्ये पोहोचले आणि त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली आणि गावकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यायला हवं अशी विनंती केली, पण गावकऱ्यांनी ती मान्य केली नाही आणि आंदोलनावर गावकरी ठाम राहिले। आणखी एका गोष्टीवरून गावकऱ्यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगेंची एक मागणी फेटाळली आणि त्यासोबतच आज दिवसभरामध्ये मस्साजोगमध्ये काय काय घडलं हेही आज आपण पाहणार आहोत। पण त्याआधी आज दिवसभरातली दुसरी मोठी गोष्ट, तीही मस्साजोग आणि धनंजय मुंडेंसंदर्भातलीच आहे। गेल्या 2 महिन्यांपासून धनंजय मुंडेंच्या विरोधात वेगळ्याच आघाडीवर मोर्चा सांभाळणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांवरच आज गंभीर आरोप केले। तेही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्यामध्ये त्यांनी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केलाय। त्यावर अंजली दमानियांनी सुद्धा पलटवार केलाय, तेही आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। आणि आता दिवसभरातली तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती सुद्धा मस्साजोगमधून। गेल्या 48 तासांमध्ये मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा या मागणीनं जोर धरलाय। सुप्रिया सुळे, संजय राऊत, मनोज जरांगे, हर्षवर्धन सपकाळ, अंजली दमानिया, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सुद्धा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। प्रत्येकानं वेगवेगळ्या मंचावरून केलेल्या मागण्यांवरून राजकारण सुद्धा पेटलंय। पण जिथं आज मस्साजोगच्या गावकऱ्यांनी उपोषणाची घोषणा करत सरकारला अल्टिमेटम दिलाय, त्याच मंचावरून मनोज जरांगेंनी एक मागणी केली, ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी करा। आणि याच मागणीवर आहे आजचा आपला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी आपण जाऊया पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न आहे, संतोष देशमुख प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मागणी योग्य वाटते का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत आणि तुम्ही या 4ही प्लॅटफॉर्मपैकी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जाऊन तुमचं मत नोंदवू शकता। तर मंत्री धनंजय मुंडेंना सह आरोपी करा असं म्हणत असताना मनोज जरांगेंनी आणखी कोणकोणते आरोप केलेले आहेत ते आता आपण बघूया। तिथं कारवाई सरकारकडून होत नाही। चार्जशीट मध्ये छेडछाडी होण्याची 100% शक्यता आहे। तपास यंत्रणेला 100% मुभा दिलेली नाही। 100% गृह मंत्रालयाने मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना आदेश दिले असतील याच्यात सोडू नका एक सुद्धा, तर आतापर्यंत बीडचा अर्ध जेल भरला असतं। एवढी गुंडगिरी पसरलेली, एवढी मोठी टोळी, खून करणाराचे, खंडाण्या मागणाराचे आणि यांना सांभाळणारा एक, त्याला बी कोणचा कानू आता पडायचो, डोळे का काय काय झाले त्याला। कारण आम्ही का नाव घेतो त्याचं, त्या धनंजय मुंड्याचं? त्याचं कारण असं आहे की मान्य न्यायालयापुढं मीडियाच्या बांधवानेच दाखवलं होतं की याच्यात बड्या नेत्याला फोन लावला आरोपीने। बडा नेता कोण? मग टोळ्या सम्राट यालाच नाद आहे, बाकीच्याला कोणाला नाद नाही असली। पैसा कमवणे, सत्ता पाहिजे, पद पाहिजे, हे त्यालाच नाद आहे आणि हे त्याचेच लोक आहेत। अहो नुसतं जवळून हिंडलं तरी आमच्या सारख्याला चौकशाला देत, नुसतं जवळ हिंडलं तरी। आणि मग आता हे त्याचे लोक आहेत। हेच म्हणलेत 5 वर्ष त्यांनी ते पालकमंत्री पद त्याला विकलं होतं, मग आता त्याचेच लोक आहेत। ते कसं कसा आरोपी होऊ शकत नाही? मग मंत्री म्हणून होत नाही काय? 6 आरोपी व्हायलाच पाहिजे ना देव। अरे आमच्यासारख्या गरीबाचे लेकर होते, आंदोलनात उभा राहिलं तरी ते शूटिंग करायला येते त्यांचे लोक। ते पोलिस निलंबित व्हायला पाहिजे होते, त्यांना बढती मिळाली, म्हणून आम्हाला शंका येते देशमुख मॅटर मध्ये सुद्धा। तर नीट ऐकलत ना प्रेक्षक हो, धनंजय मुंडेंना सह आरोपी का केलं जाऊ नये असं मनोज जरांगेंनी गावकऱ्यांसमोरच म्हणत सरकारला धारेवर धरलाय। त्यामुळे वाटलं होतं की मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सरकारसमोर ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्यातही धनंजय मुंडेंसंदर्भातील मागणीचा समावेश असेल, पण तसं नाहीये।
मग गावकऱ्यांनी सरकारला अल्टिमेटम देत असताना मस्साजोगच्या ग्रामस्थांनी कोणत्या मागण्या केलेल्या आहेत, या नेमक्या मागण्या काय आहेत हे पाहण्यासाठी आपण जाऊया मीडिया सेंटरला. पहा काय मागण्या आहेत. कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करण्यात यावी. धनंजय देशमुख यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवावी. केज पोलीस ठाण्याचे पीआय महाजन आणि पीएसआय राजेश पाटील यांना सहआरोपी करावं. वाशी पोलीस ठाण्याचे पीआय रमेश घुले यांना बडतर्फ करून सहआरोपी करावं. आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्यांनाही आरोपी करावं. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची तात्काळ नियुक्ती करावी. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं. घटना झाल्यावर गाडी कळंबच्या दिशेनं का गेली याचीही चौकशी करण्यात यावी. आवादा कंपनीनं भूमिका स्पष्ट करावी. तर त्यामुळे आता या मागण्यांवर सरकारकडून कोणता प्रतिसाद येतो हे पाहावं लागेल. कारण तसं नाही झालं तर मस्साजोगचे ग्रामस्थ 25 फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून चौथ्या दिवशी अन्नत्याग आंदोलन सुरू करतील. त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे लक्ष असेल. आणि याच मस्साजोग प्रकरणाची दुसरी महत्त्वाची बाजू ती म्हणजे मंत्री धनंजय मुंडे. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हापासून आजपर्यंत एकही दिवस गेला नसेल जेव्हा विरोधकांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नसेल. खासदार सुप्रिया सुळेंनी मस्साजोगचा दौरा केल्यानंतर या राजीनाम्याची मागणी आणखी वाढली. गेल्या 48 तासामध्ये काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार संजय राऊत, खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके यांनी राजीनाम्याची मागणी केलीच होती. पण त्यात आता आणखी 2 महत्त्वाच्या व्यक्तींनी राजीनाम्याची मागणी केलेली आहे. पाहूया. मंत्रिमंडळात राहून ज्यावेळेला आरोप होतात, एक क्षण सुद्धा पदावर राहणं दोष आहे. लगेच राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे. चुकला ना, चूक झाली ना, लोक पाहतात ना. आता मला सत्तेवर राहण्याची काही गरज नाही आणि मी राहू शकत नाही. म्हणून आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य असं समजून पहिला राजीनामा देऊन मोकळा झाला पाहिजे. धनंजय मुंडेंनी देऊन टाका ना, आता थोड्या दिवसापुरता राजीनामा द्या ना. आणि तुमचा संबंध जर संतोष देशमुखच्या खुनामध्ये नाही आला, हे जे भ्रष्टाचाराचं आहे याच्यात नाही आला, तर परत पुनर्स्थापित व्हा ना तुम्ही. परंतु तुम्ही का चिटकून बसलाय त्याला? कशामुळे अलगत चिटकून बसलाय? आणि त्याच्यामुळे आमचे कुठं अजितदादाच्या पक्षाची पाहिजे तेवढी प्रसिद्धी होती. त्याच्यामुळे आम्हाला बी आनंद वाटतोय. आणि आता या प्रकरणातली तिसरी अत्यंत महत्त्वाची बाजू, गेल्या 2 महिन्यांपासून धनंजय मुंडेंच्या विरोधात रान पेटवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांच्या खात्यावर 25 कोटींचा बॅलन्स टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केला. यासंबंधीची माहिती पुराव्यांसकट उघड करण्याचा इशारा सुद्धा सूरज चव्हाण यांनी दमानी यांना दिला. वर्षाला 25 देश फिरता, काहीही काम न करता 2.5 कोटीचा टॅक्स भरता आणि महाराष्ट्रातल्या जनतेला कधी उत्पन्नाचा स्रोत त्यांनी सांगितलेलं नाही. स्वर्गीय संतोष देशमुखाची केस राहिली बाजूला आणि ह्या एका दुसरी केस पुढे आणून स्वतःचा रिचार्ज करून घेऊन आज जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करतायत. त्यांच्या खात्यावरती 25 कोट्याचा रिचार्ज झाल्यामुळं त्या एवढ्या ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. लवकरच मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सर्व पुरावे सादर करणार आहे आणि या कशा पद्धतीनं मोठ्या मोठ्या नेत्याला ब्लॅकमेल करतात ते महाराष्ट्राच्या जनतेला दाखवतात. तर आता इतका गंभीर आरोप केल्यानंतर अंजली दमानिया चांगल्याच संतप्त झाल्या. खूप राग आलाय पण भाषेची पातळी सोडणार नाही असं म्हणत दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना बँक खाती तपासण्याचं आव्हान सुद्धा दिलंय. एक दमडी सुद्धा बेहिशोबी आहे का ते पाहावं असं म्हणत दमानी यांनी सूरज चव्हाणांना उत्तर दिलंय. एक्सच्या माध्यमातून अंजली दमानी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांनी नेमकं काय पोस्ट केलंय बघूया. मीडिया सेंटरला आपण त्यांची पोस्ट बघतो आहोत. खूप राग आला आहे तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही.
ताबडतोब माझी सगळीच्या सगळी खाती सरकारनं तपासावी. कुठेही एक दमडी देखील अनअकाउंटेड आहे का ते पाहावं. इतका अमाप भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार. माझी ताबडतोब चौकशी करावी. माझे सगळ्या खात्यांची ताबडतोब चौकशी करावी. होऊन जाऊ दे. मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे. जर नसेल तर सूरज चव्हाणला शिक्षा द्यावी. आणि आता वेळ झाली आहे पुन्हा एकदा मस्साजोगला जाण्याची, जिथे आपल्या सोबत आहेत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मस्साजोगच्या लढ्याचा पुढचा अंक. आणि त्यासाठी जाऊया गेस्ट सेंटर. धनंजय देशमुखजी, आपलं स्वागत आहे गेस्ट सेंटरमध्ये. संतोष देशमुखांची हत्या होऊन आज 2 महिने आणि जवळपास 12 दिवस उलटलेले आहेत. यापूर्वी सुद्धा एक आंदोलन तुम्ही केलेलं होतं. मकोका लावण्यात यावा मुख्य आरोपीवर या मागणीसाठी तुम्ही ते आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर लगेचच त्याची कारवाई सुद्धा सरकारकडून करण्यात आलेली होती. आता पुन्हा एकदा तुम्ही दुसऱ्या आंदोलनाच्या तयारीत आहात. असं नेमकं काय घडलंय गेल्या 2-2.25 महिन्यामध्ये? कुठले लूपहोल्स आहेत? तुमच्या अशा काय अपेक्षा आहेत ज्या सरकारकडून पूर्ण होत नाही आहेत, ज्याच्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात जाता? सगळ्यात महत्वाचं आहे हो की एवढा गंभीर हा गुन्हा केलेला आहे या टोळीने. हे संघटित गुन्हेगाराची जी टोळी आहे ती आपण बघितलेली आहे. हो ही या 9 जणांपुरती मर्यादित नाहीये. ह्याच्यामध्ये खूप मोठे प्रमाणात या टोळीत लोक आहेत. आता गुन्हेगार ज्यावेळेस सुनावणी दरम्यान येतो त्यावेळेस हो. ह्यातले काही लोक हे कोर्टाच्या दारात, पोलीस स्टेशनच्या दारात त्या आरोपीचं मनोबल वाढवण्यासाठी येतात आणि जे देशमुख कुटुंबीय आहे, आमचं गाव आहे, त्याला कुठंतरी असं दाखवतात की आम्ही त्याचं समर्थन करतोय आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. बरोबर. गावासाठीच नव्हे, तालुक्यासाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी. जे गुन्हेगारीचं समर्थन करायला पुढे येतात लोक, जी गुन्हेगारी झालेली आहे त्याला जर मान्य करत नाहीत, हो तर ह्या टोळीचं मार्गदर्शन करणारा किती नीतिवान असेल, किती हो. चुकीच्या पद्धतीने यांना सांगत असेल, हे तुम्ही याच्यावरून बघू शकता. खरं म्हणजे धनंजयजी, तुम्ही ज्या यात बी टीमचा प्रामुख्याने- उल्लेख केलेला होता मध्यंतरी, त्याच्याविषयीच तुम्ही बोलताय की त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही फॅक्टर्स याच्यामध्ये ऍक्टिव्ह झाले? बी टीम मध्येच सगळे आहेत. जे बरं. बी टीम आहे ना बाकीची, त्या हो. संदर्भातच मी बोलतोय. आणि महत्वाचं की जे केज पोलीस स्टेशन आहे, केज पोलीस स्टेशनचं जर परिस्थिती बघितली, आता हे साधं गाव आहे मस्साजोग. हो इथं उद्योगधंदे करून लोक राहतात, हो शेती करतात. प्रमुख व्यवसाय शेती आहे. हम्म. या लोकांना किंवा आम्हाला ह्या संदर्भात कुठली माहिती नसायची. पण या हत्या प्रकरणापासून आम्ही काही गोष्टी ज्या प्रामुख्याने त्याचा अभ्यास केला, तर हो. असं दिसून आलं की पोलीस स्टेशन नसतं तर आम्ही सिक्युअर राहिलो असतो. अच्छा. म्हणजे हे खूप महत्वाचं बोलतोय मी आणि जिम्मेदारीनं बोलतोय. जर बरं. पोलीस स्टेशन नसतं तर आम्ही आमच्या भावाला वाचवू शकलो असतो. अच्छा. कारण का आरोपी आम्हाला सांगत होते की 20 मिनिटात सोडून द्यायला सांगतो, 25 मिनिटात सोडून द्यायला सांगतो. पण ज्यावेळेस ही गोष्ट PI साहेबांना सांगितली, हो त्यावेळेस कुठंतरी एक प्रशासनावर, यंत्रणेवर विश्वास ठेवायला पाहिजे म्हणून आम्ही शांत बसलो, त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांना कॉन्फिडन्स होतं की माझे भाऊ घरी येणार आहेत, त्यांना आरोपी सांगत होते. हो परंतु याच्यामध्ये असं झालं की त्यांच्यावर विश्वास ठेवला, परंतु या प्रशासनातल्या लोकांना इतकं कवडीमोल त्यांनी समजून ठेवलं होतं तर त्याचे कारण काय आहे ते तपासादरम्यान पुढे येणार आहे. हो परंतु त्यांना एवढं किरकोळ समजत होते आरोपी, जे PI साहेब आहेत, पोलीस यंत्रणा आहे, त्यांना हो हातचं बाहुलं त्यांनी ठेवलेलं होतं समजून. त्याचे काही CCTV फुटेज आलेले आहे. हो आणि आपण म्हणतोय आरोपी कृष्ण आंधळे फरार आहे. आरोपी म्हणणं हे आपल्यासाठी आहे, परंतु हो हा पोलिसांचा मित्र होता. तो कागदोपत्री गुन्ह्यामध्ये फरार असताना देखील तो एका पक्षाच्या कार्यालयामध्ये सर्रास बसतो, हो पोलिसांच्या गाडीवर फिरतो, पोलिसांसोबत चहापाणी करतो, जेवतो. हो तर तो आरोपी कसा असणार पोलिसांच्या दृष्टिकोनातून तुम्ही मला सांगा. तो मित्र होता त्यांचा आणि अच्छा. त्या अभयामुळेच यांनी खुनासारखे, खंडणीसारखे, अपहरणासारखे, दरोड्यासारखे अनेक गुन्हे केलेले आहेत. आणि त्यातूनच सगळा जो रोग जातो तो हो, केज पोलीस स्टेशन मध्ये जे चाललेला प्रकार होते हो तिथं जातो. आणि आमचा मुद्दा तोच आहे की केज पोलीस स्टेशनने पहिल्या 7-8 दिवसातला जो तपास केला त्याच्यात हो. एवढी घाई का केली.
एकही सीसीटीव्ही फुटेज हा केज पोलीस स्टेशनने सीआयडी कडे सुपूर्द केलेला नाही. हो. एकही कुठला पुरावा असा दिलेला नाही की आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. हे सगळं समाजात खरंय. धनंजय देशमुख यांचा संपर्क पुन्हा एकदा आपण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया. मात्र प्रेक्षक हो, खूप जो महत्त्वाचा मुद्दा ते मांडतायत की जर पोलीस स्टेशन नसतं तर कदाचित आपला बंधू वाचले असते, असा दावा ते करतायत. धनंजयजी, हा मुद्दा पुन्हा एकदा विस्ताराने आपल्या प्रेक्षकांसाठी आपण समजून सांगा. आपण असं म्हणताय की पोलीस स्टेशन नसतं तर कदाचित संतोष देशमुख वाचले असते, म्हणजे नेमकं काय झालं असतं की ज्याच्यामुळे, म्हणजे अगदी अपहरण झाल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा त्यांना वाचवणं शक्य होतं, पण पोलिसांच्या एकंदरीत कार्यपद्धतीमुळे ते शक्य झालं नाही, असं तुम्हाला म्हणायचं आहे? जाणीवपूर्वक त्यांना वाचवण्यात आलं नाही? हा, ते मी समजून सांगतो हो. की ज्यावेळेस आरोपीला ट्रेस केलं गेलं, आरोपी हे चिंचोलीच्या जे फोन टॉवर आहे तिथं होते. हो. हे जरी पोलीस स्टेशनने सांगितलं असतं की आरोपी हे केस चिंचोलीच्या जे फोनचं टॉवर आहे त्याच्या खाली आहे, तरी पलीकडून वरपगाव, चिंचोली, नाहोली, पिंपरी असे गाव होते संबंधित पंचकृषीतले आमच्या. आम्ही त्यांना सांगितलं असतं आणि आम्ही देखील त्या दिशेने गेलो असतो, परंतु ह्यांनी दिशा वेगळी सांगितली. हो. आणि आरोपी जे ट्रेस केलेले आहेत ते न सांगता आम्हाला सांगत राहिले की 20 मिनिटात तुमचे भाऊ घरी येतील, आम्हाला कळवा आल्यानंतर. म्हणजे हे आरोपीच्या संपर्कात होते आणि आरोपी असं सांगत होते ह्यांना, जे काय बोलले ते त्यांना दोघांना माहिती, आरोपी आणि पीआय साहेबांना. अच्छा. पोलीस स्टेशन मधून फक्त 5 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या आत तिथून निघणं शोधासाठी, याच्यापेक्षा जास्त की ते कुठं गेले, ते कुठल्या टावर खाली गेले, त्यांचा कोणाशी संपर्क झाला, हे पण खूप महत्वाचं आहे. हो. म्हणजे हो. माझा असं म्हणण्याचा भाग आहे की जर पोलीस स्टेशन नसतं तर केजच्या दिशेने गाडी गेली म्हणल्यानंतर मी केजला होतो, आम्ही तिथं थांबलो होतो की गाडी इकडून इकडे जाते का काळ्या कलरची स्कॉर्पिओ गाडी, हो. तर गेली नाही. आम्ही कुठंतरी मध्ये टाकळीला जे काही मध्ये रस्ते जातात त्या रस्त्यानं आमच्या गावातले सगळे लोक, 200-300 लोक होते, मुलं होते, ते गेले असते आणि आम्ही आमच्या भावाला वाचू शकलो असतो. पण केवळ या महाशयांच्या सांगण्यावरून आम्हाला एका जागेवर थांबायची वेळ आली आणि आम्ही विश्वास ठेवला या यंत्रणेवर. हो. आणि तो विश्वासघात एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की 7 वाजेपर्यंत ह्यांनी आम्हाला घोळत राहिले, आला का, येईल, थांबा थोडं, 20 मिनिटं थांबा, 25 मिनिटं थांबा. हो. आणि डीवायएसपी साहेब जे आहेत त्यांना मी ही घटना घडल्यावर सांगितलं की या लोकांचे तुम्हाला कॉल येत होते का, बरं. तर त्यांनी सगळं सविस्तर मला सांगितलं. बरं. 8 तारखेला 4 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत सुदर्शन घुले हा पीएसआय साहेबांसोबत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या खाली गप्पा मारतोय. म्हणजे त्याला किती अभय तयार झाला असेल, खून करायला किती परावृत्त झाला असेल, त्याची मन हो. किती, त्याचं हिंमत किती झाली असेल त्या गोष्टीची. अशा सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून आम्ही रिइन्व्हेस्टिगेशन करणार आहोत. पहिल्या जे 8 दिवसात जे तपास झाला बरं. किंवा जे समाज प्रसार माध्यमांनी सीसीटीव्ही फुटेज दिले, हो. जो कृष्ण आंधळे फक्त कागदोपत्री फरार होता, तो हो. पोलिसांचा मित्र होता. तो हो. फरार असताना देखील तो ऑफिसमध्ये सर्रास फिरायचा, गाडीवर फिरायचा, अच्छा. गुन्हे करायचा. हो. आणि यातून मला एकच सांगायचं की पोलीस स्टेशन जर नसतं तर आम्ही आमच्या भावाला वाचवू शकलो असतो. खरंय. तुमचा कदाचित व्हिडिओ बंद झालेला आहे, थोड्याच वेळात तो परत येईल. पुन्हा एकदा आपला संपर्क झालेला आहे. धनंजयजी, आपण पुढे जाऊया. आज मनोज जरांगेंनी सुद्धा मस्साजोगमध्ये येऊन तुमची भेट घेतली, तुमची सविस्तर बातचीत सुद्धा झाली. त्यातला बराचसा भाग हा पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला सुद्धा आहे. तुमच्यामध्ये जे काही संभाषण झालं त्यानुसार मनोज जरांगेंचं नेमकं काय म्हणणं होतं आणि तुमचं जे आंदोलन आहे किंवा तुम्ही जे उपोषणाची तयारी करतायत त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं होतं आणि तुमचा काय प्रतिसाद राहिलाय त्याला? त्यांचं प्रामाणिक मत हे होतं की जे पीडित कुटुंब आहे, हो. पीडित गाव आहे, त्यांनी आंदोलन करण्याची वेळ येणं म्हणजे दुर्दैव आहे. तुम्ही आंदोलन करू नका, बरं. परंतु जे गाव आहे आणि ज्या आमच्या व्यथा आहेत, ज्या तुम्हाला मी आता बोललो, हो. तशा अनेक प्रकारच्या व्यथा आहेत. त्या व्यथा कुठेतरी समोर आल्या पाहिजेत, त्याचा तपास झाला पाहिजे, सहआरोपी झाले पाहिजेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, आरोपीचं समर्थन करते त्यांना योग्य दिशा कळली पाहिजे, कृष्ण आंधळेला अटक झाली पाहिजे, जेणेकरून त्यांनी काही जर पुरावे नष्ट केलेले असले तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार, हो. सरकारी वकिलांची नियुक्ती, अशा विविध प्रश्नावर किंवा विविध या मागण्यावर आमचं दादांशी बोलणं झालं. बरं. दादांचं प्रामाणिक मत असं होतं की हे तुम्ही करू नका आंदोलन, कुटुंबियांनी अशी वेळ यायला नाही पाहिजे कुटुंबियावर. पण गावकऱ्यांनी ठाम निर्णय सांगितला की दादा आम्ही हे आंदोलन करणार. दादांनी देखील सांगितलं की मी या आंदोलनात सहभागी होतो, पण गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही सहभागी होऊ नका, तुमच्या शरीराची झीज झालेली आहे, तुम्ही सहभागी नोंदवा परंतु आंदोलन करू नका. आंदोलन करायला मसाजोगचे गावकरी आणि मी स्वतः हे आम्ही प्रत्यक्ष आंदोलन करणार आहोत.
अच्छा, म्हणजे ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत कॅमेऱ्यावर रेकॉर्ड झालेल्या आहेत त्याच्यातून हे कन्फ्युजन राहू नये म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो आहे की त्यांचा या प्रकारच्या आंदोलनाला तात्विक विरोध आहे की काळजीपोटी त्यांनी हा सल्ला दिलेला आहे? नाही, काळजीपोटी दिलेला सल्ला आहे की देशमुख कुटुंबियावर अशी याच्यावरून वेळ आली मतभेद नाही किंवा असं काही पाहिजे. कुठले वेगळी मतं नाही आहेत? अजिबात नाही, अजिबात बरं. नाही, अजिबात नाही, तसं काहीच नाहीये. अच्छा, दुसरी महत्त्वाची गोष्ट, धनंजय मुंडे हा एक खूप मोठा घटक या सगळ्या प्रकरणामध्ये आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. मग त्याच्यामध्ये अनेक नेत्यांनी ही मागणी केलेली आहे. आज तर मनोज जरांगेंनी मस्साजोगमधूनच अशी प्रतिक्रिया दिली की त्यांना सहआरोपी का करण्यात येऊ नये. या सगळ्यामध्ये तुम्ही मात्र हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे असं म्हटलेलं आहात. तुम्हाला असं वाटत नाही का की ही मागणी तुम्ही सुद्धा लावून धरणं या सगळ्या ह्याच्यासाठी आवश्यक आहे की जाणीवपूर्वक तुम्ही या प्रकरणात बोलणं टाळून फक्त तपासावर फोकस करत आहात? नाही, ह्याच्यात मी प्रामुख्यानं बोलेल, हा. कारण तपास जो चाललेला आहे पुढच्या दिशेने, हम्म. त्या तपासामध्ये जर असं कुठं आढळलं की कुणाचं प्रेशराईज कोणी केलंय हम्म. किंवा ते समोर येणारच आहे, त्यावेळेस मात्र सगळी जिम्मेदारी ही प्रशासनाची असेल. त्यावेळेस आमची भूमिका जी असेल ती मी आज बोलून दाखवत नाही, पण त्यावेळेस भूमिका जी असेल ती खूप कठोर असेल बरं. आणि त्याची सगळी जिम्मेदारी ही प्रशासनाची असेल. अच्छा, मगाशी जरांगेंबद्दल आपण बोललोच, मात्र आज ओव्हरऑल तुमची आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये काय चर्चा झाली पुढच्या सगळ्या आंदोलन आणि या सगळ्या लढ्याबाबत? नाही, हीच चर्चा झाली, जे आपण आता बोललो ना तीच चर्चा झाली की दादांना असं वाटत होतं की काळजीपोटी कुटुंबावर ही वेळ येऊ नये हो. उपोषण करण्याची किंवा आंदोलन करण्याची. हो. आणि त्यांना नाही पण म्हणता येत नव्हतं, कारण प्रश्नच एवढे गंभीर आहेत हम्म. की सगळं समोर आहे पण त्याच्यावर कुठं कारवाई होत नाही. हो. साधं कमेंट केली तर त्याला 2-3 दिवसाची सजा देतात, परंतु या लोकांनी आरोपींना गाडीत सोडवलंय, आरोपींच्या गाड्या ठिकाणावर लावल्यात, आरोपींना पैसे फोन पे केलेत, आरोपींना पांघरायचे पुरवलेत, आरोपींना पाण्याच्या बॉटल दिल्यात, हो. तर त्यांना कसं काय झालं? किंवा आरोपी ह्या घटनेदरम्यान, घटनेच्या अगोदर, घटना घडताना, घटनानंतर हो. काही फोन कॉल आहेत आरोपींसोबत या लोकांचे, तरी हो. देखील काहीच झालं नाही. त्यामुळे त्यांना हे पण म्हणता येईल की हे आंदोलन करू नका. ठीक, 2.25 महिने होऊन गेलेले आहेत आणि तुमचा हा लढा असाच अखंड अविरत सुरू आहे. या सगळ्या लढ्याला एबीपी माझाचं सुद्धा लक्ष असेल, या सगळ्याच्या पुढच्या घडामोडींवर आमचं लक्ष असेल. तूर्त धन्यवाद, आपण वेळ दिलात आणि आपली सविस्तर भूमिका मांडलीत त्याबद्दल. तर धनंजय देशमुख यांच्याशी आपण बोलत होतो आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता वेळ झालेली आहे आपल्या आजच्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी, आणि त्यासाठी आपण जाऊया मीडिया सेंटरला. आधी पाहूया आजचा आपला प्रश्न काय होता. संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मागणी योग्य वाटते का? होय आणि नाही असे 2 पर्याय तुम्हाला निवडायचे होते. याच्यावर काय पोल आलं हे बघण्याआधी काही महत्त्वाच्या रिॲक्शन्स. एक्सवर शंतनू गौतम असं म्हणतात की असं कुठं असतं का? जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, ठोस पुरावा मिळत नाही, तोपर्यंत असे सहआरोपी करता येत नाही. गोपाळ दंडगव्हाणे यांनी म्हटलेलं आहे, जिथं सत्तेमध्ये सहभागी असलेला त्यांचा पक्ष त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेऊ शकत नाही, तिथं संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यांना सहआरोपी करणं अशक्यप्राय गोष्ट वाटते. यानंतर युट्यूबवरच्या प्रतिक्रिया बघा. अंकुश म्हणतायत, धनंजय मुंडेंचा यामध्ये सहभाग आहेच आणि संतोष देशमुख हे भाजपचे बूथ प्रमुख होते, तरीही फडणवीस मुंडेंना वाचवतायत फक्त सत्तेसाठी. युट्यूबवरची श्रीकांत शेवगावकर यांची प्रतिक्रिया पहा. नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्यावा. दिलीप खर्चे म्हणतात, जर तपासामध्ये आढळून आलं तर नक्की करावं, पण मागणी होते म्हणून करणं घटनाविरोधी आहे. फेसबुकवर मदन घुगे असं म्हणतात की मेहुणात तडीपार झाला, त्याच्यासोबत सहआरोपी म्हणून मनोज जरांगे यांच्यावर सुद्धा तडीपारीची कार्यवाही व्हायला पाहिजे. तर घावंत पुरू यांची प्रतिक्रिया पहा. कृष्ण आंधळे कधीच सापडत नसतो, सगळ्या पुराव्यांची पद्धतशीर विल्हेवाट लावली. इन्स्टावर मुसळे यांची प्रतिक्रिया आहे, जरांगे फक्त राजकारण करतात. तर चंदू लुलनगरे यांची प्रतिक्रिया आहे, ते म्हणतायत एकदम बरोबर आहे.
आणि आता पाहूया 0 आवरच्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेला कौल काय सांगतो आणि त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. पहा, मनोज जरांगेंची मागणी योग्य वाटते का? एकूण 20,000 मतं आलेली आहेत युट्यूबवर. त्यापैकी होय असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 77%, तर 23% लोक नाही म्हणतात. एक्सवर आलेल्या प्रतिक्रिया पहा. 85% लोकांना वाटतं की होय, मनोज जरांगेंची मागणी योग्य आहे. 15% लोक नाही म्हणतात. इंस्टाग्रामवर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये होय म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 73%, तर नाही म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 27%. तर फेसबुकवर आलेल्या प्रतिक्रिया आणि त्यावर नोंदवली गेलेली मतं यामध्ये 71% लोकांना असं वाटतं की होय, धनंजय मुंडेंना सहआरोपी करावं अशी मनोज जरांगेंची मागणी योग्य आहे, तर 29% लोक नाही म्हणतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.